असं म्हणतात ना, कवी प्रत्येक गोष्टीकडे खूप वेगळ्याच नजरेने बघतो. आज एक अशीच कविता जी आपल्याला एका जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावते. ही कविता सुरेश भटांनी लिहिलेली आहे आणि या कवितेमध्ये सुरेश भट जीवनाशी संवाद साधतायत. ते जीवनाला सांगतायत, की तुझं आणि माझं दुःख सारखं आहे. तू माझ्या मनासारखा कधी वागलाही नाही. तुझा तू वेगळा असला तरी तू एक माझाच भाग आहेस आणि तरीही मी असा आहे आणि तू तसा आहेस. म्हणजे तो जीवनाशी ते संवाद साधताना एक गमतीदार संवाद आहे, ज्याच्यामध्ये सुरेश भट या जीवनाबद्दल आपल्याला काही सांगू पाहतात. डायरेक्ट ते जीवनालाच चॅलेंज करत तर ही अशी कविता मी आज तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे व्यर्थ. तर बघूया काय म्हणतोय कवी जीवनाबद्दल. सूर मागू तुला मी कसा, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. तू मला मी तुला पाहिले, तू मला मी तुला पाहिले. आता इकडे कवी किती छान असं म्हणते बघा. तू मला मी तुला पाहिले, एकमेकांस न्याहाळले. दुःख माझा तुझा आरसा, दुःख माझा तुझा आरसा, जीवना तू तसा मी असा. एकदाही एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. जीवनाला सांगते तू माझा काही मित्र झालेला नाही, तू मला खूप त्रास दिलेला आहेस. तर कसा बोलते बघा गमतीदारपणे. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, खेळलो खेळ झाला जसा, खेळलो खेळ झाला जसा, जीवना तू तसा मी असा. खूप झाले तुझे बोलणे, खूप झाले तुझे बोलणे, खूप झाले तुझे कोपणे, मी तरीही जसाच्या तसा. म्हणजे तू बोलतो तू मला कितीही त्रास दे, तू मला कितीही संकट देण्याचा प्रयत्न केला, तू कितीही मला वाकवण्याचा प्रयत्न केला, तरी मी वाकलो नाही बघा. खूप झाले तुझे बोलणे, खूप झाले तुझे कोपणे, पण मी जसे तसाच आहे, मी तरीही जसाच्या तसा. रंग सारे तुझे झेलुनी, रंग सारे तुझे झेलुनी, शाप सारे तुझे घेऊनी, हिंडतो मीच वेडा पिसा, हिंडतो मीच वेडा पिसा, जीवना तू तसा मी असा. काय मागू काही मिळे, काय मागून काही मिळे, का तुला गीत माझे कळे. काय मागून काही मिळे, का तुला गीत माझे कळे. मग जीवनाला विचारतो येतोय, तुला माझं गीत कळतंय का, मला काय मागून मिळालं आहे का आत्तापर्यंत. काय मागून काही मिळे, का तुला गीत माझे कळे, व्यर्थ खा अमृत, व्यर्थ हा अमृताचा वसा, व्यर्थ हा अमृताचा वसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. मी तुझ्याकडे काय मागू, तू असा आहेस मी तसा आहे. म्हणजे कवी थोडक्यात संवाद साधते जीवनाशी आणि हा संवाद एक गमतीदारसुद्धा आहे आणि वास्तव दाखवणारा संवाद आपल्याला दिसून येतो. तर सूरज भटांच्या अशा अनेक कविता आहेत. तुम्हाला जर त्या ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये तसं शेअर करा, मी तुम्हाला नक्की ऐकवेल. धन्यवाद.